वाढू लागलेला आहे. भारतामध्ये सुद्धा HMPVचे 3 रुग्ण आढळल्यामुळे एकच खळबळ माजली. केंद्रासह संपूर्ण राज्य सरकार अलर्ट मोडवरती आलंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडनं HMPV बाबत गाईडलाईन्स जारी केल्या गेल्या आहेत. नागरिकांना खबरदारीच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. जगाची चिंता वाढवणारा हा HMPV व्हायरस नेमका काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत आणि काय खबरदारी घ्यायला हवेत, बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. HMPV हा RNA विषाणू आहे. 2001 साली नेदरलँड्समध्ये पहिल्यांदा हा विषाणू आढळला. व्हायरसचा संसर्गाचा कालावधी हा 3 ते 5 दिवसांचा आहे. रुग्णाच्या संपर्कामध्ये आल्यानं विषाणूचा शिरकाव होऊ शकतोय. कोरोनाप्रमाणेच हा विषाणू पसरतो. हिवाळ्यामध्ये शिरकाव होण्याचा धोका अधिक संभवतो. HMPV विषाणू थेट श्वसनक्रियेवरती हल्ला करतो. श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावरती या विषाणूमुळे गंभीर परिणाम होऊ शकतात. लक्षणांमध्ये प्रमुख खोकला येणं, त्याचबरोबर सतत वाहणारं नाक, घसा खवखवणं, कोरोनासारखी साधारण काही लक्षणं दिसतात, ताप येणं, त्यासोबतच श्वास घ्यायला त्रास होणं आणि याहून गंभीर लक्षण म्हणजे न्यूमोनिया. 2025च्या सुरुवातीला चीनमधूनच HMPV म्हणजे ह्युमन मेटा न्यूमोव्हायरस नावाचा एक विषाणू तिथं साथ पसरलेली आहे. परंतु हा विषाणू फारसा नवीन नाही. या विषाणूची साथ काही वर्षांपूर्वी किंवा काही काळापूर्वी अमेरिका, कॅनडा आणि अन्य देशातही आली होती. हा विषाणू कोविड सारखाच जरी असला तरी कोविडच्या गटातला नाही. त्याचं लोकांना जो काही त्रास होतो किंवा त्याची जो व्हिर्युलन्स आहे हा कोविडपेक्षा कमी आहे. त्याच्यामध्ये मृत्यूदरही खूप कमी आहे.